विद्यार्थ्यांनो, आज आपण नाम आणि सर्वनाम शब्दांच्या जाती यामध्ये नाम आणि सर्वनाम याच्याविषयी आपण माहिती घेऊया। नाम म्हणजे काय? एखाद्या पदार्थाला, वस्तूला आपण जे नाव देतो, कल्पनेने जाणलेल्या मूर्त दिसणाऱ्या न दिसणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण जे नाव देतो त्याला नाम असे म्हणतात। उदाहरण घेऊ आपण। उदाहरण घ्यायचं झालं तर परी, जुई, गुलाब, रोहिणी, गंगा। त्यानंतर दुसरं सर्वनाम। सर्वनाम म्हणजे काय? आपण वारंवार नामाचा उच्चार करत नाही, त्याऐवजी आपण काही असे शब्द आहेत जसं की मी, तू, तो, आम्ही, आपण अशी जे आपण शब्द वापरतो आणि ह्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। तर तो, ती, ते, आम्ही इत्यादी। उदाहरण घेऊ आपण। मी अभ्यास केला, यामध्ये सांगा सर्वनाम कोणतं आहे? मी। दुसरं वाक्य घेऊ आपण। भारत माझा देश आहे, यामध्ये नाम कोणतं आहे? भारत। त्यानंतर परत आपण हे बनवलेलं आहे थोडं तर मॉडेल सारखं, तर याच्यामध्ये आपण बघा नाम। नाम मध्ये आहे रोहिणी, भारत, गंगा, गुलाब, हिमालय। सर्वनामामध्ये आपण घेतलं मी, तो, ती, आम्ही, आपण। तर तुम्हाला सर्वनाम आणि नाम समजलं का? हो। कोणाकोणाला समजलं? ठीक आहे।